स्वतः सांगतात, मी कीर्तनाला आरंभ केला त्यावेळेला मी काय केलं, काही पाठ केली संतांची उत्तरे. संतांची उत्तरं, संतांची वचनं, संतांचे जे वाङ्मय आहे ते मी पाठांतर केलं, त्याचा अभ्यास केला. महिपती बाबाच्या वयात मग संतांची वचन उत्तर पाठ केली. पण कोण्या कोण्या संतांची बघितली? अनेक संतांचे पहिले ग्रंथ कबीर यवन विश्वास दयाचे जे वचनामृत ते पठन करीत प्रीतीने. कबीरदास महाराजांची काही वचन पाठ केली, नाथरायांचं भागवत पाहिलं, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी पाहिली आणि त्या नामयाचे अभंग निश्चिती, नामदेवरायांचे बी अभंग पाहिले. हे तुकोबारांनी फक्त एवढं सांगितलं त्यांच्या अभंगामध्ये की काही पाठ केली संतांची उत्तरे. पण महिपती बाबांनी कोण्या कोण्या संतांची ते लिहिलं त्याच्यामध्ये. म्हणजे पाठांतर कीर्तनकारांनी केलं पाहिजे असं तुकोबारांना सांगायचंय. म्हणून अभ्यास केला, त्या ग्रंथाचं मनन केलं. योग वशिष्ठामृतानुभव पूर्ण महिपती बाबांनी लिहिलंय. महिपती बाबाच्या वया गोड आहेत, त्यांनी कोणचे अभंग केले. श्री ज्ञानेश्वरी बोलिले वचन त्याही ग्रंथाचे करुणी मनन अर्थ शोधून ठेविला. महिपती बाबा लिहितात अमृतानुभव, योग वासिष्ठ, श्री ज्ञानेश्वरी, ज्ञानोबरांनी लिहिली ज्ञानेश्वरी. या सर्व ग्रंथाचा अभ्यास केला, चिंतन केलं आणि तुकोबारांनी कीर्तनाचा प्रारंभ केला. पण कीर्तनाचा प्रारंभ करत असताना तुकोबारायला भगवान परमात्म्याने सांगितलं की तुम्ही ग्रंथ अभ्यास करून कीर्तन करताय, ठीक आहे, पण तुकोबारायांना स्वप्न दृष्टांत झाला. नामदेवराय आणि पांडुरंग परमात्मा दोघही स्वप्नात आले आणि सांगितलं की ही पाठ केलेली वचन तुम्ही गाताय, परंतु प्रासादिक वाणी गा. सांगितले काम करावे कवित्व, सांगितले काम करावे कवित्व, वावुगे निमित्त बोलून रे, वावुगे निमित्त बोलून रे. सांगितले काम नामदेवरायांनी स्वप्नात येऊन जाग केलं. सवे पांडुरंगे येवनिया सांगितलं कवित्व करा. आणि मग तुकोबारा प्रासादिक वाणी गाऊ लागले. तुकोबारायांची प्रासादिक वाणी सर्व समाजाच्या मनाला भिडू लागली, हृदयाचा ठाव घेऊ लागली. आणि कीर्तना करता पंचक्रोशीतील गावातले लोक जमू लागले. महाराजांनी 2 प्रहर कीर्तन गावीत. कीर्तना करता लोकांनी गर्दी करावी, कारण महाराजांची प्रसादिक वाणी होती. कारण महाराज म्हणतात आपुले निबळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. भगवान परमात्म्याचाच कृपा प्रसाद आहे. महाराज म्हणाले आपुले निबळे नाही मी बोलत, माझ्या मुखातून आलेले शब्द आली मुखा वाटे अमृत वचने. ही परमात्म्याचा लाभलेला प्रसाद मुखा वाटत तुकोबाराय आपल्यापर्यंत पोहोच करतात. प्रासादिक वाणी तुकोबारायांची. आणि म्हणून पंचक्रोशीतील समाज कीर्तना करता गर्दी करू लागला. कीर्तन 2 प्रहर करावं.
गायन करत असताना, गायन शिकत असताना तुकोबाराय म्हणतात, पुढे गाती त्याचे धरावे द्रुपद. ही महाराजांचा अभंग आहे. पुढे म्हणते त्याच्या माग म्हणावं. मग ज्याला गायन शिकायचंय, ज्याला भजन शिकायचंय, त्याला तुकोबारायांनी आचरणातून नियम घालून दिला की पुढं म्हणणाऱ्याच्या महाग रटावून म्हणलं पाहिजे. महाग जर म्हणलं तरच भजन येतंय. पुढे गाती त्याचे धरावे द्रुपद. हे महाराजांचा अभंग आहे. काय तुकोबारायांनी लीला केली महाराज. आपल्याला संत आचरणातून मार्ग दाखवतात. अनुभव आले अंगात ते या जगा देत असे. आणि भंडारा डोंगरावर जावं, नित्य ग्रंथ वचन पाठ करावीत, परमात्म्याचं अखंड चिंतन करावं. भंडारा डोंगर हा तुकोबारायांच्याच सगळ्या वचनामृतानं भरलेला डोंगर आहे. त्याचं नाव भंडारा डोंगर कसं पडलं त्याची एक कथा आहे. तिथं तुकोबारायांनी मोठा भंडारा केलता म्हणे. कसा केला? छत्रपती शिवाजीराजांच्या भेटीचा प्रसंग उद्या येणारच आहे. पण तिथं म्हणले भंडारा डोंगरावर तुकोबार एकदा भजनाला बसले असताना छत्रपती शिवाजीराजे आले. सहज चालले होते आणि जाता जाता महाराजांचं दर्शन करावं. सैन्य बरोबर होतं, पण सगळे त्यांचे सेवक लोक पुढे आले. हेर खातं पुढं चालायचं ना राजे लोकांच्या पहिलं. आणि त्यांनी तुकोबारला येऊन खबर दिली की महाराज भेटण्याकरता आलेत. तुकोबारांनी सांगितलं काय हरकत नाही, येऊ द्या डोंगरावर. पण म्हणजे डोंगरावर त्यांच्या बरोबर सैन्य, त्यांची सोय होणार नाही. त्यांच्या जेवणाची पाणी पिण्याची सोय डोंगरावर होईल का? तुकोबाराय म्हणले येऊ द्या तर खरं, मग बघू. छत्रपती शिवाजीराजांना सांगितलं की सैन्य आणि राजांना पण येऊ द्या वर. कुठं? डोंगरावर. आणि मग ज्या वेळेला छत्रपती सैन्यासहित डोंगरावरती आले, आल्यानंतर तुकोबारायांना प्रश्न पडला, आता एवढ्या सगळ्या सैन्याला जीव घालायचा आहे. वास्तविक संतांचं जे जीवन आहे तुकोबारायापाशी काय हो महाराज? काहीच नाही. ना मुठभर तांदूळ आहे, ना कुठल्या प्रकारचं पीठ आहे किंवा कुठल्या प्रकारची सामुग्री आहे. काहीच नाही जवळ तुकोबारायांच्या. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुतरी घर राखीती, नांदणूक ऐसी सांगा, नांदणूक ऐसी सांगा. तुकोबारायाजवळ काहीच नाही. आम्ही सदैव सुडके. स्वतःच्या तोंडामध्ये थुंकी घ्यावी, आईसाहेबाच्या पायाला लावावी आणि परत तेच बोट परत आपल्या तोंडामध्ये घ्यावं. कारण तुकोबारायांच्या पत्नीच्या पायाची माती प्रसाद म्हणून भगवान घेत होता. देव इच्छिर चरणीची माती, देव त्यांच्या चरणाची माती घेतो. महाराज तुकोबारायांचं तर नंतर आहे, पण तुकोबारायांच्या अगोदर आईसाहेबाचं दर्शन देवानं घेतलेलं आहे. काय जिजाबाईची भक्ती असेल. जन्म चालले आमचे, परमात्मा आम्हाला भेटल का नाही भेटल. पण केवढी मोठी साधना असेल जिजाबाईची, किती आर्त भक्ती असेल. कल्पना करा, डोंगरामध्ये भगवान जगाचा मालक आईसाहेबाचा पाय आणि आपले थुंकी लावून भगवान काटा काढतात आईसाहेबाचा. आता भगवान काटा काढायला असल्यानंतर तिथं काय दुःख होणार आहे महाराज. काटा काढताना अहो जगाचा मालक आहे, त्याच्या हातामध्ये काय जादू कमी आहे. सहज काटा निघाला. आईसाहेबाला बरं वाटलं, आईसाहेबाला समाधान वाटलं, वेदना कमी झाल्या. देवाचा हात फिरल्यानंतर काय वेदना होणार आहेत. वेदना कमी झाल्या आणि मग थोडं आईसाहेबाला बरं वाटलं. मग
आईसाहेब म्हणल्या तुझंच भजन करत माझा मालक तिथं बसतोय डोंगरावर आणि मला फिरावं लागतंय. भगवान म्हणले चला आता जिजे माझ्या बरोबर चला. जिजाबाई मी सांगतो तुकोबरायला आता डोंगरावर येऊ नका, घरी भजन करा. हा हे काम करत असला तर चल माझ्या बरोबर. म्हणजे करतो. आणि आईसाहेब भगवान बघा, आईसाहेब पुढं आणि पांडुरंग परमात्मा पाठीमाग. तुकोबराय भजन करत बसले होते मस्त. आपलं परमात्म्याचं चिंतन चाललंय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय भजन चालू आहे. तुकोबरायांनी डोळे उघडून बघितले तर आवली आली आहे, पण तिच्या बरोबर देव आहे. अरे समुद्र आणि अगस्ती एकत्र कसे आले. महिपती बाबाच्या ओव्या लय भारी आहेत, मध्ये लय गोड ओव्या आहेत, लय उदाहरणं दिलेत, पण आता ते लय वेळ होते. हे कसं काय दोन टोकाचे वैरी एकत्र कसे आले. ज्यांचं कधीच आपापसात पटत नाही आणि एकत्र येतात कसे. कुछ ना कुछ तो गडबड है. एकत्र कसे आले. भगवंताला आश्चर्य वाटलं. आवलीच्या भाग पांडुरंग आणि दोघं बोलत आलेत. पर्वती येता चिलवला ही तुका नेत्र उघडून पाही परम चित्ती विस्मित होय म्हणे अपूर्व आहे गोष्टी. हे अपूर्व आहे म्हणे. हे आवली आणि पांडुरंग एकत्र कस काही दोघं विरोधी माणसं एवढे कट्टर एकमेकाला न तोंड बघत नाही. आवली कधी देवाचं ना आज एकत्र आले. आणि जवळ आल्याबरोबर भगवंताला आश्चर्य वाटलं, तुकोबाराला आश्चर्य वाटलं. तुकोबारा उठले आणि भगवंताचे पाय धरले. तुका उठवून लवला हे श्री हरीचे धरिले पाय. भगवंताला बसवलं. देवा आलात तुम्ही. आणि मग तुकोबारा म्हणले जिजे अगं माझा पांडुरंग इथं आलाय, तू जेवायला घेऊन आलीस, पांडुरंगाला जेवायला वाढ ना. जिजाबाई मनामध्ये थोड्या कचकल्या. आनंद झाला. आज महाराज घरात आले. कारण ते महाराज असे बाहेरच राहायचे ना. आईसाहेबाला हुडकावं लागायचं, इकडं तिकडं कष्ट व्हायचे जीव घालायला. आईसाहेब भगवान तुकोबाराय घरी आले म्हणून खूप आनंद आईसाहेबाला. गावातल्या बायाले सुद्धा आईसाहेब आनंदानं आज म्हणायच्या आणलं का नाही महाराजांना घरी, आणलं का नाही महाराजाला घरी. गावातले माणसं म्हणले कळण आता महाराजचा मोठा घरी आणल्यावर. आनंद झाला जिजाबाईला घरी आणलं म्हणून. पण तुकोबारांनी येताना जिजाबाईला सांगितलं होतं जिजे मी घरी येतो, पण माझं तुला ऐकावं लागन. हा मी भजन करीन, माझं सगळं ऐकावं लागन. आता हे शोधून शोधून कंटाळा आलता आईसाहेबाला. ह्या डोंगरावर जा, त्या डोंगरावर जा. आईसाहेब म्हणल्या माय मी सगळं तुमचं ऐकते पण घरी चाल. आता एखादा मालक त्रास द्यायला मग मालकीन महागारी घ्यायचं काम इकडेच असते महिला मंडळाकडे. इकडं काय महागारी घेतात का लवकर? इकडे महागारी नसते. बरं जाऊ द्या मायजी झालं ते झालं, सगळं तुमचं आम्हाला मान्य, पण चला घरी, उगं रुसून जाऊ नका, मी सगळं ऐकते. आणि आईसाहेबाला घेऊन तुकोबाराय घरी आले. तुकोबाराने सांगितलं जिजे हे आपल्या घरात जे काय आहे का देत जा लोकांना. काय करायचं आपल्याला एवढं? आपल्याला खायची चिंता करायची गरज नाही. पांडुरंग परमात्मा खाऊ घालतोय. आणि महाराज तुळशीपाशी तुकोबाराय भजनाला बसले. आईसाहेब शेजारी बसल्या. आणि तुकोबारायने जिजाबाईला सुंदर उपदेश केला. जिजाबाईंनी ते सर्व आपलं मन लावून आता ऐकण्याचं कबूल केलं होतं की आता महाराज जे सांगतील ते आपल्याला ऐकायचंय. आणि जो कोणी घरला येईल त्याला तुकोबाराय घरामध्ये जे आहे ते देऊन टाकायचे. आणि जिजाबाई जर बोलायला लागल्या तर जिजाबाईला तुकोबाराय म्हणायचे जिजे आपल्या घरला यायला काय माणसं मोकळीत का? तुकोबारायांचा गोड अभंग आहे. कोण येतो घरा आमच्या कशाला, कोण येतो घरा
आमच्या कशाला कोण येतो घरा आमच्या कशाला कोण येतो घरा आमच्या कशाला कोण येतो घरा आमच्या कशाला कोण येतो घरा आमच्या कशाला कोण येतो घरा आमच्या कशाला कोण येतो घरा आमच्या कशाला काय ज्याचे त्याला नाही धंदा काय ज्याचे त्याला नाही धंदा नाही धंदा देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे देवासाठी झाले ब्रह्मांड सोय देवासाठी झाले ब्रह्मांड सोय देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे देवासाठी झाले देखो माय बाप समझ लो, बहुत बढ़िया बात. तुकोबरायांनी आपल्या पत्नीला जो उपदेश केलाय ना तो तुमच्या आमच्या करता फार गरजेचा आहे. तुकोबऱ्या म्हणतात कोण येतो आमच्या घराला कशाला, काय त्याला ज्याची त्याला धंदा नाही. अगं जे ही माणसं आपल्या घरी येतात आणि त्यांना देऊन टाक जे असेल ते. पण जिजाबाई म्हणायच्या महाराज हे आपलं जेवणाचं खाण्याचं पिण्याचं याची चिंता आईसाहेबाला काय सांगितलं महाराजांनी, अगं याची चिंता सोड, तू देव पाहण्याची चिंता कर. देव पहावया करीवो साया. तुकोबरा म्हणतात जिजाबाईला, जिजे हे बाकीचा संसाराकरता सायास करू नको, संसारात सायास करायची गरज नाही, आपण संसारात सायास करतोय. महाराज म्हणतात ना, सायास करीसी प्रपंच दिननेसी, सायास करीसी प्रपंच दिननेसी, हरिसी न भजसी कवन्या गुणे, हरिमुखी मना हरिमुखी मन. आम्ही संसारामध्ये सायास करतो. तुकोबराने सांगितलं आपल्या पत्नीला, अगं जे संसाराकरता सायास करू नको, हे संसार होत राहील, संसाराकरता सायास करायचा नाही. मग देव पाहावया करीवो सायास, देव पाहण्याकरता सायास कर. म्हणून वाक्य ऐका मायबाप, आपण सर्वजण या ठिकाणी आहात, आपल्याही जीवनाचा हेतू हाच असला पाहिजे. कर्म कुठलंही करा, चाहे नोकरी करा, शेती करा, कीर्तन करा, प्रवचन करा, भजन करा, गायन करा, वादन करा, धंदा कुठलाही करा, पण हेतू एक असला पाहिजे, परमात्मा आम्हाला भेटला पाहिजे. तुकोबरा म्हणतात देव पाहण्याकरता सायास कर. आणि काय सांगितलं तुकोबरांनी, देव पाहावया करीवो सायास, न धरीना आस नाशिवंत, न धरियाश नाशिवंत, देव
पाहावया करी ओ सायास. काय महाराजांचे शब्द आहेत. न धरी नास नाशिवंत. अरे नासकाची आश कशाला धरता. हे देह नास काय, हे सगळं काय काय नास काय, सगळंच नास काय. कोण कोण. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीज त्याचा सिनतेची फळ. सिनतेची फळ. बीज त्याचा सिनतेची फळ. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीज त्याचा सिनतेची फळ. बीज त्याचा सिनतेची फळ. बीज त्याचा सिनतेची फळ. काय काय नासक. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन हे सगळं नास काय. मला कधी कधी गंमत वाटते महाराज. माणसाला खरं सांगा, खरं सांगा, उगा मनातून सांगा की इथं खरं बोलावं म्हण. माणूस नासल्यावर जास्त प्रेम करतय का चांगल्यावर. जेवढं नासकय तेवढं आवडतं. जे जे नासकय तेच आवडतं. खायला बी, प्यायला बी, लिहायला बी, नटायला बी. चांगल्या प्रकारचं तूप पैसे देऊन कोण आवडीनं पितं. पण नासक्या पाण्याच्या दुकानात गर्दी. नासलेलं पाणी प्यायला आवडतं माणसाला. ज्याला गाडं हुंगीत नाही ते पितात. बरोबर आहे का नाही. जेवणामध्ये तसंच तुकोबाराने सांगितलं जिजे न धरियास नाशिवंत. नाशिवंताची आस धरू नको. मग काय कर. देव पाहावया करी ओ सायास. एवढं एक वाक्य आहे ना महाराज. बस सतत हे मनामध्ये एवढंच एक तुकडा तुकोबाराने जो आपल्या पत्नीला उपदेश केलाय. देव पहावया करी व सायास न धरी आस नाशिवंत. एवढा जरी एक जरी अभंग आपल्याला अनुभवता आला ना बस काम झालं. आणि मग हा जो जिजाबाईचा आणि तुकोबारायांचा जो संवाद आहे ना महाराज म्हणतात तो संवाद जर कोणी ऐकला. पूर्ण बोध स्त्री भ्रतार संवाद धन्य जीही वाद ऐकिला सत्य देवे माझ्या केला अंगीकार. असा बघा ती धन्य आहेत. आणि काय महाराज तुकोबारायांच्या बोलण्यामध्ये जिजाबाई एवढ्या गुंग झाल्या. घरातलं सगळं देऊन टाकलं. काहीच शिल्लक नाही. सगळं दिलं. फक्त लुगडं राहिलं. आणि काय झालं. तुकोबाऱ्या तुळशीपाशी भजन करत बसले. सकाळी आईसाहेब आंघोळीला गेल्या नाहनीत. त्या काळात नाहणी असायची आपल्या छाती एवढी नाहणी. आणि आईसाहेबाचं एक होतं लुगडं त्या नाहणीवर टाकलं. आईसाहेब नाहणीमध्ये आंघोळ करल्यात. लुगडं त्या नाहणीच्या त्या कटड्यावर. आणि तेवढ्यात एक गरीब ब्राह्मणीन तुकोबाऱ्याकडे आली म्हण. महाराज सगळ्याला दिलं तुम्ही काही मला एक लुगडं द्या ना. मला काहीच घालायला नाही. आता घरात दुसरं लुगडंच नाही. ऐका घरात दुसरं लुगडं नाही. एकच लुगडं आहे अंगावरलं. ते आंघोळ करताना जिजाबाईंनी नाहणीवर ठेवलंय. जिजाबाई आंघोळ करण्यात दंग झाल्यात. आणि तेवढ्यात ती गरीब ब्राह्मणीन म्हणते महाराज मला एक लुगडं द्या. महाराज म्हणले हे बघ मोठ्यानं बोलू नको. ती नाहणीवर दिसतंय का घे. काय ती बाई बी असेल महाराज. तिनं ते नाहणीवरलं लुगडं घेतलं आणि जाताना म्हणाले धन्य धन्य दान. काहीच म्हणू नको तू गपचिप. आणि ती लुगडं घेऊन बाई गेली. आणि तुकोबाऱ्याला वाटलं आता जर जीजी जर खवळली
तर आता माझं काही खरं नाही. आता तर लुगडं बी दिलं आणि तुकोबऱ्या बी गेले महाराज गपचिप. तुकोबऱ्या निघून गेले भजन विना घेतला की हो. लुगडं घालायला नाही. आईसाहेबाची आंघोळ झाली, अंगाला लुगडं घालायला नाही आणि नहाणीवर लुगडं बघतात तर लुगडंच नाही. आईसाहेब म्हणल्या माय लुगडं कुणी नेलं, आता काय कसं बाहेर येऊ, अंगावर तर काही घालायला नाही, बाहेर कसं यायचंय. तेवढ्यात कुणाच तरी लग्न होतं म्हण गावातलं आणि ती लग्नावाल्या माणसानं वाहनदारात उभा केलं टेम्पो. तेव्हा का टेम्पो होता का, बैलगाडी आणली असन आणि हाक मारायला, ओ जिजाबाई लवकर चला लग्नाला उशीर होतोय. जिजाबाई म्हणल्या माय आता ती जर माणसं घरात आली तर मी बाहेर जाऊ कशी, लुगडं नाही. गंगे भागीरथी मुलीच्या नावानं हाक मारायला, महाद्या तुकोबऱ्यांची मुलं. पण आईसाहेबाचे शब्द आहेत, महिपती बाबाची ओवी आहे, पक्के बापावर गेलेत म्हणले. जिजाबाई म्हणल्या एक नाही सगळी बापासारखं येड लागलंय, त्या बापाच्या मागे जातात भजन करीत. आईसाहेब बोलायला आता मोठमोठ्यानं भजन करत होता मी, याला कुठे गेला माय म्हणली, आता कसा मुका झालाय. आता ते हाक मारायला पण कोण आहे तिथे. तुकोबऱ्यात निघून गेले. गंगा भागीरथीच्या इंद्रायणीला गेल्या होत्या आणि तुको महादेवी कुठं बाहेर गेला असं खेळायला. अरे कोण सगळे कुठं मेलात, कोणच नाही. आईसाहेब एकट्याच. आता उघडं दिसायची वेळ आहे, लुगडं राहिलं नाही, काहीच नाही. तो लग्नवाला माणूस बाहेर हाका मारायला लागलाय. आईसाहेबाला पंचायत पडली. माय तरी देवाचा धावा नाही. मंगळाई माझ्यावर कृपा कर माय. जिजाबाई आपलं आईसाहेब उघड्या दिसतील पण माझा गोविंद माझा भगवान भक्ताला उघड कसा पडू देईल. देव भक्ताला उघड पडू देत नाही महाराज. ज्या वेळेला सभेमध्ये द्रौपदीला उघड करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला जगाच्या मालकानं स्वतः लुगड नावाचा अवतार घेतला होता. कौरवी पंचाली सभे माझी आणली, कौरवी पंचाली सभे माझी आणली. कौरवी पंचाली सभे माझी आणली, कौरवी पंचाली सभे माझी आणली. वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. पांडुरंगे ओ पांडुरंगे, पांडुरंगे ओ पांडुरंगे, पांडुरंगे ओ पांडुरंगे, पांडुरंगे ओ पांडुरंगे. अरे त्या द्रौपदीला भगवान परमात्म्यानं तिथं उघड होऊ दिलं नाही. माझा भगवान भक्ताला उघड होऊ देत नाही महाराज. कौरवे पंचाळी सभे माझी आणली, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. माझा भगवान माझा गोविंद मेरा परमात्मा लुगडं नाही पुरवलं, द्रौपदीला लुगडं पुरवलं नाही. भगवान स्वतःच लुगडं झाला, लुगडं नावाचा अवतार घेतला. ती नेसता दिसेल उघडी, या कारणे मी लवड सवडी, स्वये लुगडी झालो. भगवान भक्तावर खूप प्रेम करतो महाराज. जगाचा मालक परमात्मा भक्ताला उघड पडू देत नाही. आईसाहेब आमच्या संकटामध्ये येत तुकोबऱ्याच्या भजनामध्ये निघून गेले आणि भगवंतानं काय लीला केली महाराज. आईसाहेबाच्या अंगावर आपल्या अंगावरला भरजरी पितांबर, रत्न जडी चमचम चमचम करणारा पितांबर भगवंताने नाहनीवर टाकला आणि तो पितांबर असाल त्या पितांबराचा लख प्रकाश पडला होता. आईसाहेबाने ते पितांबर घेतला. माने प्रवर्णाचा पितांबर सत्वर टाकीला तिजवर,
लज्जा रक्षी रुक्मिणीवर करुणा कर दासाचा. महिपती बाबा लिहितात भगवान भक्ताची लाज राखतो. भगवंतानं काय केलं, पितांबर टाकला आणि त्या पितांबराचा असा प्रकाश पडला. देवे नेसविला पितांबर यास्तवर राग केला दूर. मग लोकांती भजी भाकर तुकयासी सादर पाठविली. देवानं पितांबर टाकला आणि मग जरा जिजाबाईचा राग शांत झाला. पितांबर निसून बाहेर आल्या. जेव्हा पितांबराचा प्रकाश पडला गावातली माणसं बघायली. अरे म्हणले तुक्यानं ही पितांबर कुठून आला असल, बाहेर नाटक करतोय भक्तीचं आणि घरात लय गबाळ आहे. बोलणारे काय कधी कमी बोलतात का महाराज? कुणी म्हणायले नाही रे भगवंताचा भक्तीचा पितांबर आहे. कुणी म्हणायचं नाही इकडं भजन कीर्तन करतय पण इकडे गबाळ बी आहे बर का. उगड नाटक करते वाटलेल्याच ह्याच्या घरी काय कमी का, सावकार की महाजन की आसन जुनं पुरलेलं लय माणसं बोलतात भारी. महापत भाऊचे तसे ओवे आहेत, असे लोक बोलायली. पण जिजाबाईचा राग शांत झाला पितांबर आल्यामुळं. आणि मग पुन्हा भाकर तुकोबरायला जिजाबाईनं पाठवली. जिजाबाई बोलल्या थोड्याशा. लुगडं देऊन टाकलं त्यानंच दिलं असल कुणाला तरी एखाद्याला. जिजाबाईला कळालंच की पुन्हा ते लुगडं कोणाला दिलं ते काय माहिती लपून राहते का. पण पितांबर अंगावर आल्यामुळे जिजाबाईचा राग शांत झाला. आणखीन एक घटना घडली. काय, एक दिवशी तुकोबरायांबरोबर जिजाबाई बोलायला लागल्या, अहो महाराज आज तुमच्या वडिलांची पुण्यतिथीचा दिवस आहे. तुझी वडिलांची पुण्यतिथी साहित्य किंचित असे ना, असा शब्द आहे. जिजाबाई बोलायला की आपल्या घरामध्ये साहित्य काहीच राहिलेलं नाही आणि वडिलांची तुमच्या तर पुण्यतिथी घातली पाहिजे. मग बघा जरा काही साहित्य कुठं मिळालं तर. तुकोबाराय म्हणले बघतो काही शेतात मिळालं तर घेऊन येतो, तू काळजी करू नको. तुकोबाराय साहित्य आणण्याकरता गेले आणि रस्त्यानं जात असताना एक गहू काढत होता म्हणून माणूस. गहू ज्वारी काढायला आली होती. आता जसं काढायला आले का नाही ते आबाळ गरजायला लागलं की माणसं तिकडेच पळायला लागलेत. म्हणून तरी थोडे जरा पुरुषांची जरा गर्दी कमी आहे. आज त्यात पुन्हा लग्न, आधीच हाऊस आणि त्यात आला पाऊस. तसं झालं आता. ते कुणीतरी शेतामध्ये ज्वारी उपटीत होतं, गहू काढीत होतं. त्याला दिसले तुकोबाराय चाललेले माणसं मिळणार कामाला. तुकोबाराय त्याला माहिती होतं तुकोबाराय कोणालाही मदत करू लागते. तुकोबाराय मदत करू लागते. अहो महाराज तुकाराम महाराज म्हणले जी. अहो म्हणले मला मी संकटात पडले हो म्हणे मला मदत करा. काय संकट आहे? एवढा गहू काढायचा आहे, आबाळ गरजायला लागले, मदत करा. तुकोबारायचं काय महाराज? हो कुणालाही मदत. माझ्या फुकटात सेवा करा माणसं मिळाले काय सोडतात का माणसं महाराज? स्वार्थी माणसं काय थोडेत का? तुकोबाराय म्हणले काय हरकत नाही, चला आपण काढू दोघं मिळून. आणि महाराज दुसरी माणसं एक दोन जे काढायला होते ते तुकोबारायांनी स्वतःची पात लावायची आणि त्याची पुन्हा अर्धी घेऊ लागायची. दुसरी बी मोठे हुशार ही महागारी घेऊन येते म्हणून हळूहळू काढायचे आपले आपण. त्याच्याकडून जास्त काम करून आता असला भोळा माणूस सापडल्यावर कोण सोडतंय महाराज? अरे त्या काळात सोडत नव्हते तर आता तर काय सोडतील वाटलं का तात्या? आता सोडित नाही. तुकोबारायला दिवसभर काम केलं आणि तुकोबाराय आपलं चालू आहे आपलं भजन करत 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 गहू काढायचं काम, ज्वारी उपटायचं काम. आणि सगळा विसर पडला. पुण्यतिथी ते सगळंच गेलं. जिजाबाई इकडं माय कुठं जाऊन बसलाय. आता पुण्यतिथी कशी घालावी बापाची ह्याच्या काहीच घरात नाही. पण माझ्या भगवंताला काळजी लागली. जिजी माझी बोलन पुन्हा तुकोबारायला आल्यावर कडकड कडकड करील. तुकोबारायची लय काळजी करायची भगवान. जिजी बोलन माझ्या तुकोबारायला. आणि भगवंताने काय केलं बघा, तुकोबारायांचंच रूप घेतलं. आणि तुकोबारायचं रूप घेतलं. जिजाबाईला म्हणले जिजे असं कर, सगळ्याला आमंत्रण सांगायला निरोप दे. मी सगळं साहित्य आणलंय, हे साहित्य बघून घे. तू स्वयंपाकाची तयारी कर, मी वाटलंच तर आमंत्रण देऊन येतो. आणि स्वयंपाकाला भांडी आणतो. मोठं मोठं टोपलं घेतलं भगवंताने डोक्यावर. काय भक्ता करता भगवान? काय भक्ताची या काजा. हा भक्त काहीतरी एक अभंग आहे ना. हा
नाही नाही, दुसरा एक अभंग आहे. साधाव्या भक्ती कास्त्र आहेच आहे. धावे आपुलिया लाजा असं काहीतरी, पण मागं पुढं व्हायले, जाऊ द्या आता आठवणा. नाम धरिले दीनानाथ, त्याचा द्रुपद आहे. नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत. भगवान परमात्म्यानं टोपलं भरून साहित्य आणलं, टोपलं भरून, आणि जिजाबाई पुढे ठेवलं. जिजे हे सगळं बघ, पण भगवंताच्या रूपात नाही, तुकोबारायच्या रूपात. आणि सगळं बघ, स्वयंपाकाची तयारी कर, मी भांडी आणतो, आमंत्रण देतो. जिजाबाईने सगळं उघडून बघितलं, त्याच्यामध्ये तांदूळ आणि डाळ, गुळ आणि सगळं बघितलं साहित्य. जिजाबाई म्हणल्या, माय माय कुठून आणलं एवढं, कसं कोण पावलं? माय म्हणली, ह्यांना एवढं कसं काय आणलं? जिजाबाईला मोठा आनंद. जिजाबाईची भक्ती भोळी आहे. स्वयंपाकाची तयारी, देवानं भांडे आणले, स्वयंपाक करायला घातला, गाव सगळ्या गावाला आमंत्रण दिलं, नगर भोजन. गावातले माणसं म्हणली, तुक्या सगळ्या गावाला आमंत्रण द्यायला, ह्याच्या घरी खायला नाही आणि आम्हाला आमंत्रण देतंय. काही माणसं म्हणले, अरे आणला असं इकडून तिकडून. आता काही सात्विक असतात की काय म्हणजे, नाही नाही काय खरेला बडाचं जेवण तवा खरं, बघू पुन्हा खाऊ घातल्यावर ह्याच्या घरी काय म्हणे. आणि मग सगळे म्हणाले, अरे कशाला तिकडे जायचंय, हे आमंत्रण देते पण ह्यालाच खायला नाही ना आपल्याला. पण असा सुगंध आला म्हण त्या भाताचा. मसाले भात केलता इंद्रायणीच्या तांदळाचा. हा, पुणे जिल्ह्यात इंद्रायणी तांदूळ असतंय. हा, इंद्रायणी तांदूळ लय सुगंध. आपल्याकडे डुप्लिकेट येते, ते दुकानदार त्याला हे लावतात पॉलिश. ओरिजिनल इंद्रायणी तांदूळ पुणे जिल्ह्यात मिळतो. त्याचा असा सुगंध येतो महाराज. आणि मस्त वाटाण्याचा भात केलेला, भगवंतानं सगळा मसाला टाकलेला. देवाचारी तिथं काय साधा सुगंध आला असं का महाराज, असा घमघमाट आला. तुम्हाला येऊ देऊ नका बरं का. इकडं आपलं आहे संध्याकाळी, काही काळजी करू नका. आज किती तारीख आहे? 8 आहे. 8 अपने संती भावे पानी, अपन संती भावे पानी. पावन मनाचा साई अपराध जनाचा. योगी पावन मनाचा साई अपराध जनाचा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. योगी पत्नी पहिली आहे सुनीती. पत्नी कशी असावी? सुनीतीवान असावी, नीतीवान असावी. सुनीती म्हणजे चांगली नीती, सुनीती. मुलगा होण्याचे चिन्ह. तेवढ्यात राजा गेला युद्धावर, आणि युद्धावर गेल्यानंतर तिकडच एका सुंदर मुलीची त्याची भेट झाली. म्हण जुन्या काळामध्ये असे राजे लोक बरीचशी लग्न करायचे. 10 बायका 11 बायका माणसाले होत्या, 2-2 4-4 5-5. आता 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 काय हिंमत आहे का? आता एकीचाच मेळ लावता येईना, तिच्या डोसक्याला तेल देता येईना. सत्यसाईबाबाचे केस निघाले कोणीकडे बी घेऊन कोपाटे लावले. ते ताकद बी पाहिजे ना सांभाळायची. ते काळ होता. राजाला तिकडं त्या पत्नीची, त्या आपल्या मुलीची भेट झाली. जरा थोडस गोर काताड होतं, आकर्षक होती. राजा आकर्षित झाला आणि तिकडच लग्न केलं आणि तिला घेऊन वापस आला. इकडं पहिलीला मुलगा झाला आणि मुलगा झाला म्हणून नगर सजवलं. नगरवासी लोक नाचू लागले, आनंदानं गाऊ लागले. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. सनईचे सूर घुमतात, गुड्या तोरण आणि आनंदाला उधाण आहे. राजाला काय
लोक आनंदात आहेत. इकडे राजाला मुलगा झाला म्हणून आनंद उत्सव चाललाय. नगरामध्ये आला. नगर सजलेलं आहे. आनंदानं माणसं गाऊ लागली, नाचू लागली, सनईचे सूर घुमू लागले. राजाला वाटलं मी नवीन नवरी घेऊन आलं म्हणूनच आनंद उत्सव चालला. आला आणि मग राजाला खबर लागला की आपल्याला मुलगा झालाय. आणि मागून आणलेल्या पत्नीनं पाहिलं, ही कोण आहे? ही माझी पहिली पत्नी आहे. आणि मग ही जर घरात राहणार असेल तर मी घरात राहणार नाही. आणि मग हे वाक्य ऐकलं की वातावरण बदललं. अरे माझी पत्नी, काही सांगायचं नाही. एक तर ती घरात राहील, नाही तर मी राहील. मागली थोडी जरा कडक स्वभावाची होती, पण दिसायला आकर्षक होती. जरा थोडी कातड गोर कातड होतं. राजा गोऱ्या कातड्याला भुलला होता. आणि राजानं सुरुचीला, आपलं सुनीतीला, पहिल्या पत्नीला वाड्याच्या बाहेर काढलं. आणि मागली जी पत्नी होती तिचं नाव होतं सुरुची, तिला घरात घेतलं. आता मला सांगा, एक वाक्याचं उत्तर द्या. माणसानं नीतीचा स्वीकार केला पाहिजे का रुचीचा? होय साहेब, नीतीचा का रुचीचा? ना नीतीचा का रुचीचा? खरं सांगावं म्हण. कीर्तनात कथेमध्ये खरं बोलावं असं म्हणतात, आहे का नाही? नीतीचा का रुचीचा? दिलीपराव, सुधाकर अप्पा, नीतीचा स्वीकार करायचा का रुचीचा? अरे कुणीच बोलायला तयार नाही. नीतीचा स्वीकार केला पाहिजे असं म्हणतात, पण रुचीचा शिवाय दुसरं कोणी नीतीचा विचार करत? रुचीच्या पुढे माणसं नीतीचा विचार करत नाहीत. वाक्य ध्यान देऊन ऐका. माणसं रुची घेताना जर नीतीच्या विचारानं रुचीमध्ये प्रवृत्त झाली तर त्यांच्या जीवनाला रुची आल्याशिवाय राहणार नाही. नीतीचा त्याग केला, सुरुचीचा स्वीकार केला. त्या नीतीच्या मुलाचं नाव आहे ध्रुव. तो लहानाचा मोठा होऊ लागला. मागलीला मुलबाळ नाही. आणि गावामध्ये कथेचं आयोजन करण्यात आलं. कथेकरता चातुर्मासा करता महात्मा आले. कथा चालू झाली आणि सुनीतीला मोठा आनंद वाटला. रोज कथेच्या सुरुवातीला जावं, सेवा करावी, मंडप झाडून काढावा, सतरंजा झाडून काढाव्यात, साधू लोकांचे कपडे धुवावेत, सेवा करायची. आणि कथा सुरू झाली की समोर बसून अतिशय श्रद्धेनं भावपूर्ण कथा ऐकायची, आपल्या बाळाला मांडीवर घेऊन. एक बात समजलं, मी मागच बोलून गेले, आता विस्तार करत नाही. की केवळ मुलाला जन्माला घालणं महत्वाचं नाही, तर ते मुलं संस्कारित असणं अति महत्वाचं आहे. रामायण, महाभारत, कथा, ज्ञानेश्वरी, गाथा हे मुलांना पारायण करायला शिकवलं पाहिजे महाराज. आणि कथा भावपूर्ण ऐकली.
महाराजांनी घोषणा केली, उद्या कथेचा शेवट आहे. सांगता होईल, सर्वांना दर्शन होईल, आरती होईल. सुनीती गदगद झाली. उद्या कथा ऐकायला मिळणार नाही, संतांचं दर्शन नाही. संपलं सप्ताह. पुन्हा आपला संसार, आपले काम, पुन्हा ती सगळं दुःख. कशी दिवस निघून गेले, कथेचे काही सांगता आले नाहीत. गदगद झाली. रात्रभर झोप नाही. महाराज उद्या कथा सांगता होणार, महात्माजी जाणार, परत आपला संसार. शेवटच्या दिवसाची कथा बाळाला मांडीवर घेऊन अतिशय भावपूर्ण ऐकली. कथा संपन्न झाली. दर्शनाला लाईन लागली. लाईन सर्व मंडळी दर्शन करू लागली. सगळ्याच्या शेवटला थांबली. गर्दी नाही, गडबड नाही. आणि दर्शन करता आल्याबरोबर महात्म्यानं सांगितलं, बेटा रुक जा. 7 दिवस झालं मी पाहतोय तुझ्या मनातला भाव, तुझ्या मनातलं प्रेम, श्रद्धा, निष्ठा, भक्ती. तुझ्यासारख्या नीतिवान आणि अतिशय भक्तिप्रधान स्त्रीचा त्याग राजानं केलाय. पण आज माझं व्यासपीठ तुला काहीतरी देण्याची इच्छा निर्माण करतोय. आज मी तुला काहीतरी देणार आहे. माग बेटा, काय पाहिजे ते माग. थोडं लक्ष द्या. काय मागितलं सुनीतीनं? बाबाजी मला काही नको आहे, तुमची कृपा आहे बस. नाही नाही बेटा, 8 दिवस झालं मी पाहतो तू काय भावनेनं श्रवण करतेस. आज माझं व्यासपीठ तुला देणार आहे. माग तुला काय पाहिजे ते. तू जे मागशील ते मिळेल. काय मागितलं सुनीतीनं? बाबाजी मी खुश आहे, आनंदात आहे. मला मुलगा आहे, पण माझ्या मालकाची जी दुसरी पत्नी आहे तिला आणखीन मूलबाळ झालं नाही. तर मला देता आलं तर असा आशीर्वाद द्या की माझ्या मालकाच्या दुसऱ्या पत्नीला मुलगा झाला पाहिजे. केवढे मोठे विचार आहेत महाराज. ज्या स्त्रीमुळे हिला घराच्या बाहेर निघावं लागलं, तिच्याकरता मुलगा मागते. कुणाच्याही पोटी ध्रुव बाळासारखी मुलं जन्माला येत नसतात. त्या माऊलीच्या विचाराची उंची किती असते. केवढी मोठी विचाराची उंची आहे. महात्मा गदगद झाले. बेटा, ज्या स्त्रीमुळे तू वाड्याच्या बाहेर निघालीस त्याला मुलगा, तिला मुलगा मागतेस. पण माझा आशीर्वाद आहे, तुझा मुलगाच राजगादीवर बसल. तू म्हणतीस म्हणून तिला मुलगा होईल. महात्मा निघून गेले. दर्शन घेतलं, पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिलं. ध्रुव बाळ मोठा होत होता. दुसऱ्या राणीला मुलगा झाला. आणि एक दिवस त्या दुसऱ्या बाळाला घेऊन राजा मांडीवर बसलेले सिंहासनावर. ध्रुव बाळानं समोरून पाहिलं. तो धावत धावत आला बापाच्या मांडीवर बसायला. मांडीवर बसणार तेवढ्यात ती दुसरी त्याची आई सावत्र आई ती धावत आली. सुरुची. तिनं बाळाला हाताला धरलं, बापाच्या हातातून बाजूला काढलं, लाद घातली व नन्याशा त्या लेकराला. आणि खबरदार, जर या मांडीवर बसायला आला तर तुला या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. तुला मांडीवर बसायचं असेल तर जंगलात जा, तपश्चर्या कर, देवाला प्रसन्न करून घे आणि माझ्या पोटी जन्माला ये. कारण तू जिच्या पोटी जन्माला आलास ते आभागी नाही, पापी आहे, वगैरे वगैरे. नन्नासा 5 वर्षाचा बाळ रडू लागलं. धावत गेलं, आपल्या आईला मिठी मारली. आईनं कवटाळलं. हुंदकी देऊन ध्रुव बाळ रडतो. बाळा रडू नको. आई, ती दुसरी आई म्हणली की तू पापी आभागीन स्त्रीच्या पोटी जन्माला आलास, जंगलात जा म्हणली, देवाला प्रसन्न कर. बेटा ती बोलली, ती योग्य बोलली आई तुझी, जंगलात जा. काय ध्रुव बाळाची आई असेल. 5 वर्षाच्या बाळाला जंगलात जाण्याकरता प्रवृत्त करते. लक्ष द्या. ध्रुव बाळ निघाला. पण आई, मला देव माहित नाही. देवाचं रूप सांगितलं. घरातला फोटो दाखवला. पितांबरधारी, सुदर्शन चक्र, कन्हैया, असं सुंदर रूप डोळ्यामध्ये भगवंताचं साठवलं ध्रुव बाळानं. ध्रुव बाळ रस्त्याला निघाला. आणि निघाल्यानंतर नारदाला प्रश्न पडला की हा बाळ चालला, याला गुरु नाही, गुरुच्या मुखातून मंत्र घेतलेला नाही, आणि मग मंत्र सिद्ध होईल कसा. म्हणून नारद मुनी परीक्षा घेण्याकरता विना वाजवत वाजवत समोरून आले. भगव्या कपड्यामधला विरक्त त्यागी संन्यासी पाहिला. आणि 5 वर्षाच्या ध्रुव बाळानं साष्टांग दंडवत घातला. नारद म्हणले, पहिली पायरी मजबूत आहे, पहिली शिडी. कारण मोठ्या माणसाला बघून नमन करतो, वागतोय, नम्रता आहे. नम्रता ही परमार्थातली पहिली पायरी आहे. पहिली शिडी मजबूत आहे. नारद जवळ गेले. बेटा किधर जा रहा? जंगलात चाललोय. कशा करता चाललास? देवाला प्रसन्न करायचे. जेवण किती वेळा करतोस घरी? आई खाऊ घालीन तेवढ्या वेळेला करतो. मग जंगलात का आई का खाऊ घाला? हो माघारी.
जंगलामध्ये निघाला, तिथं वाघ असतात, सिंह असतात, साप असतात. कोणी सांगितलं तुला जंगलात देव आहे? माघारी जा, सिंह खाईल, वाघ खाईल. 5 वर्षाचा बाळ असा पाहतो. बाबाजी, मला वाटलं तुम्ही संत आहेत म्हणून मी तुमच्या पाया पडलो. माझी आई सांगते की संत भेटले की देवाकडे पाठवतात आणि तुम्ही मला संसाराकडे पाठवायला लागला. तुम्ही संत नाहीत, बाजूला सरका, जाऊ द्या मला. नारद महाराज गदगद झाले, हृदयाला लावलं, बेटा मी संत नारद आहे, तुझी परीक्षा बघितली. विश्वास, विश्वास ही परमार्थातली दुसरी पायरी आहे. विश्वास तो करी, विश्वास पाहिजे. विश्वास, मला देव भेटणार, पक्का विश्वास पाहिजे. परमार्थात विश्वास बहुत जरुरी आहे. विश्वास पाहिजे. जाऊ दे, आता लय विस्तार करत नाही, माझ्याकडे लय वेळ कमी आहे. जरा सतीश महाराज म्हणल्यासारखं गडबडच झाली, 2-2 एकत्र केल्यामुळं. विश्वास बहुत जरूर आहे बेटा, विश्वास आहे. पण आता तुला मंत्र, कुठल्या मंत्राचा जप करणार? गुरु कोण आहे तुझा? आणि मग ध्रुव बाळ म्हणतो, बाबाजी तुम्ही भेटलात, तुम्हीच माझे गुरु, आणि सांगा मंत्र. डोक्यावर हात ठेवला, हात ठेविला मस्तके, प्रसाद देऊनी केले सुखी. डोक्यावर हात ठेवला, बेटा बोल, ओम नमो भगवते वासुदेवाय. द्वादशाक्षरी मंत्राचा जप दिला. गुरुमंत्र गुरुच्या मुखातून, मंत्र तो सगळ्याला माहितच असतो, पण गुरुच्या मुखातून घ्यायचा आहे. प्रत्येकाची पद्धत कुणाची भिन्न, पण बहुतेक वारकरी संप्रदायामध्ये उघड मंत्र जाणार आणि रामकृष्ण म्हणा. ते कान फुकायचे, वरी गुदरी टाकून कानात असं बोलायचं, ते आपल्या संप्रदायात नाही. फार झालं तर डोक्यावर हात, माळ गळ्यात, आणि उघड म्हणा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ, या विना असता अनेक पै साधन वगैरे वगैरे वगैरे. डोक्यावर हात ठेवला, ओम नमः भगवते वासुदेवा मंत्र जप दिला. ध्रुव बाळ निघाला, मधुबनामध्ये गेला, एका पायावर उभा राहिला आणि अन्नाचा त्याग करून फळं खाऊन भजनाला सुरुवात केली. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवा. टाळी टाळी. ओम नमो भगवते गाइए बड़े भाव से. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवा. जय हो. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवाय. 1 महिन्याचं भजन झालं, 1 महिन्याचं. बडे भाव से गाई. हा, इथं कुणी राहायचं नाही, इथं राहायचं नाही. आता मधुबनामध्ये चलायचं. ध्रुव बाळाबरोबर नन्नासा 5 वर्षाचा बालक एका पायावर उभा राहिलाय. आहा, मधुबनामध्ये सुंदर वातावरण आहे, पक्षी किलकिल करतात, वृक्ष हरे भरे झालेले आहेत. नन्नासा ध्रुव बाळ आणि उभा राहून परमात्माचं चिंतन करू लागलाय. बडे भाव से. 1 महिना झाला आणि 1 महिन्यानंतर बाळानं फळाचा त्याग केला, फक्त पाणी आणि परमात्म्याचं चिंतन. हरि ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा. जय हो. भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा. हरि बोल. ओम नमो भगवते वासुदेवा. नमो भगवते वासुदेवा. 2 महिने झाले, 3ऱ्या महिन्याला सुरुवात. अन्न पाणी फळ फुलं सगळं बंद केलं, फक्त श्वास चालू आहे आणि प्रत्येक श्वासाला परमात्म्याचं चिंतन चालू आहे. बाळ परमात्म्या भजनामध्ये एवढा दंग झाला की प्रत्येक श्वासाला चिंतन चालू. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा.
हरी ओम नमो भगवते वासुदेवा भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवा भगवते वासुदेवा हरि ओम नमो भगवते वासुदेवा भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवा भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवा भगवते वासुदेवा हरि ओम नमो भगवते वासुदेवा भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवा भगवते वासुदेवा श्वास घ्यायचा बंद केला ध्रुव बाळानं स्वर्गातल्या लोकांचा ऑक्सिजन खतम झाला स्वर्गातले देव इकडे तिकडे पळू लागले रे ऑक्सिजन कहा गया श्वास बाळानं रोखला पण वरच्या लोकांच्या नाकात दम आला भगवंताकडे धावत धावत गेले हे प्रभू आमचा श्वास खतम झाला ऑक्सिजन कुठे गेला भगवान म्हणले खाली बघा खाली पाहिलं तर नन्नासा ध्रुव बाळ श्वास रोखून भजन करतोय डोळे बंद करून देवता लोक म्हणले प्रभू जल्दी जाइए आणि भगवान परमात्मा निघाले आणि इकडं बाळ ओम नमो भगवते वासुदेवा भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवा भगवते जय हो ओम नमो भगवते वासुदेवा भगवते वासुदेवा हरि ओम नमो भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवा हरि ओम नमो भगवते वासुदेवा भगवान परमात्मा आले आणि बाळाचं लागलेलं ध्यान आतलं रूप गुप्त केल्याबरोबर बाळानं डोळे उघडले भजन बंद केलं कारण आतमध्ये ज्या रूपाचं ध्यान लागलं होतं ते रूपच भगवंताने गुप्त केलं भगवंतानं बाळानं डोळे उघडले समोर किलकिल 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 मधुर हसणारा परमात्मा पितांबरधारी शंख चक्र गदा पद्म सहित हरी आहा भगवंताचं सुंदर स्वरूप दिसलं महाराज बाळ टक 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 टका बघायला लागला काही बोलत नाही मस्त पाहतोय देवाला हसवा आलं अर्धा तास झालं उभा आहे बाळ काही बोलत नाही देव हसले ध्रुव बाळ हसला ध्रुव बाळ हसले आणि ते सगळे स्वर्गातले देव हसले स्वर्गातले देव हसले सुखदेव हसले परीक्षित हसला संत हसले का हसले भगवान म्हणले बोलत नाही म्हणून हसले आणि बाळ म्हणला मला बोला येत नाही तर काय बोलू म्हणून हसला भगवंताने आपला शंख गालाला लावला ध्रुव बाळानं सुंदर स्तुती केली ध्रुव बाळाला आढळ पदाची प्राप्ती दिली आढळ पदे बाळ बैसविला ध्रुव दुधाचा सागर उपमन्या आढळ पदाला ध्रुव बाळ बसवला आणि मग अनंत कथा सुखदेव परीक्षित राजाला सांगतात पुढे या उत्तानपाद राजाच्या पुढे असणार जो प्रियव्रत आहे त्या प्रियव्रत राजाची कथा आहे त्या प्रियव्रत राजाचा मुलगा अग्निरंध्र नावाचा नाभेचा ऋषभदेव आणि ऋषभदेव हे जैन लोकांचे प्रथम तीर्थकार आहेत ऋषभदेव या ऋषभदेवाला 100 मुलं होती आणि 100 मुलांना एकत्र बसून एक दिवशी सुंदर उपदेश ऋषभदेवाने केला बाळा हो भगवंतानं आपल्याला देह कशा करता दिला पोरं म्हणले सकाळी उठावं आंघोळ करावी दूध प्यावं नाश्ता करावं खेळावं जेवावं रानात जावं पुन्हा यावं हातपाय धुवावेत जेवावं झोपावं उठावं दूध प्यावं ऋषभदेव म्हणले बस हो गया काम बोले हो गया असं याच्या करता नाही मग देवी दिला देह भजना मग कसं म्हणले बाबा सकाळी सकाळी उठावं उठल्याबरोबर पहिल्या प्रथम कराग्रे वसती लक्ष्मी करमूल्ये सरस्वती कर मध्ये तू गोविंदम प्रभाते करदर उठल्याबरोबर करा हातात लक्ष्मी आहे उठल्याबरोबर दर्शन नाहीतर प्रभाते कप दर्शनम आहे का नाही अगोदर चहान मग गोधडीच्या बाहेर सुंदर मार्गदर्शन केलं 99 गेले
एक राहिला, 99 वनात गेले. त्याचं नाव आहे भरत. आणि त्या भरतानं बी काही वर्ष राज्य केलं. त्यानेही राज्याला लात मारली. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची याला वनामध्ये गेले, जप करू लागले. आणि जप करता करता पाण्यात गंगे स्नानाला गेले. एक हरिण गंगा पार करत होते. वाघाची डरकाळी ऐकली. हरणाचं पाडस पाण्यात पडलं. नेमकं राजाच्या हातात आलं. हरणाला घेऊन आले. दया आली. टावेलनं अंग पुसलं. त्याचा सांभाळ करू लागले. हरणाचा लळा लागला. हरण बी असं गमतीचं. राजानं हातात माळ घेतली की मांडीवर येऊन बसायचं, गुदगुल्या करायचं. राजा म्हणायचा बाबा म्हणतंय, बाबा म्हणतंय. ती लेकरं सोडली ही बाबा म्हणायला लागले. ऐका नाही, मरणाचं कसं होईल म्हणून जंगलात गेला आणि हरणाचं कसं होईल म्हणू लागला. आणि गंमत काय झाली, अंतकाळाची वेळ जवळ आली. नेमकं हरिण समोर आलं आणि मनामध्ये भाव आला हरणाचं कसं होईल. आणि तेवढ्या वेळात प्राण सुटला. आणि काय झालं, जड भरत राजा हरण गरबा गेला. जड भरत राजा हरण गरबा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. आला मोठा वासनेने. आला मोठा वासनेने. जड भरत राजा हरण गरबा गेला. जड भरत राजा हरण गरबा गेला. जड भरत राजा हरण गरबा गेला. घाला तो घातीर वासनेने. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत गर्भा गेला. परिणाम काय झाला, अन नागा मरणी जायचे आठवे, तो त्याची गती ते पावे. मरताना ज्याची आठवण येते त्याच्या जन्माला जावं. मरताना जी इच्छा असते ती इच्छा पुढल्या जन्माला कारणीभूत ठरते. बघा, ती सती मरताना काय म्हणली, जन्म जन्म मज मला भगवान शंकराची सेवा. म्हणून पुन्हा ती पार्वती, तेही कारण हिमालय ग्रह गाई अशा दोहा आहे. अगं असू द्या. आणि मग जडभरत राजा पुन्हा जन्माला आले. हरणाच्या कळालं योगभ्रष्ट पुरुष, वाळलेलं गवत खावं, भजन करावं. हरणाचा गेला. पुन्हा अंगरीज गोत्राच्या घरी जन्माला आले. आणि योगायोगानं त्याही नाव ठेवण्यात आलं जडभरत. आणि मग त्या जडभरत राजाचा रहुगणचा संवाद मोठा विस्तृत आहे. आणि जडभरताच्या रूपानं पुन्हा त्या भरताचं असणारं चरित्र सांगतात. पुन्हा काही समुद्र मंथनाच्या लीला सांगितल्या. षष्टम स्कंद्यामध्ये आजामेळाचे आख्यान आहे. 6व्या स्कंदात आजामेळ नावाचा ब्राह्मण सज्जन होता बरं का. सज्जन होता पण चुकून कुसंग झाला. सहज वेश्येच्या वस्तीत गेला, समागम पाहिला आणि वेश्येलाच घरी आणून ठेवलं. दुष्ट आजामेळ झाला. आणि त्या आजामेळाच्या उद्धाराकरता आमच्या संतांनी मोठी लीला केली. ऐका नाही, संत मंडळी दिंडी घेऊन चालले होते. त्याच्या दारात मुक्काम केला. सकाळच्याला त्याच्या दारात आले. त्याला वाटलं आता आपल्या चोरो के घर में भजन. पण बायकोला भेट होता. रात्री त्याला भजन चालू. रात्री चालत चोऱ्या करून, ए भजनावाले बंद करा, मला कोणत्याला भजनाला कशाला माझ्या दारात भजन करायला लाव. आतो नावाजाला तुम्हाला काय खाऊ मागायला का, मीच सांगितलं का बसा. बायकोला घाबरत होत. राहू दे म्हणलं. सकाळी पुन्हा संताने विचार केला, अरे देखो, एक वाक्य साधू कोणाला म्हणावं. त्या संतांचे जे मुख्य महंत होते ते म्हणले, अरे आपण याचं अन्न खाल्लंय, याचं काम बिघडलं, याचं काम आपण साधविलं पाहिजे. ज्याचं काम बिघडलं त्याचं काम साधवून देणारा साधू आणि स्वतःच साधवून घेणारा संधी साधू. असं सरळ सरळ आहे का नाही. मग आमच्या बघा काय साधूला दया आली. आणि मग दारात आले. ए भिक्षाम नाही, बाहेर आला. काय म्हण नाही, अरे रात्री जेवण झालं पण दक्षिणा, कारण साधूला जेव घातलं की दक्षिणा दिली तर पुण्य लाभतं. उत्तर भारतातले साधू आपलं वारकऱ्यासारखं कुठेही बसून जेवत नाहीत. त्यांना दक्षिणा द्यावी लागते ताटाला वटकन. नवर द्यायला लावते तसं. दक्षिणा, अय दक्षिणा,
तुमची लंगुटी जागेवर राहिली कमंडलू कुबडी हीच दक्षिणा समजा हाला दक्षिणा द्यावी लागेल पण आम्हाला पैशाची नको मग आम्ही सांगतो ते ऐक काय तुला शेवटचा मुलगा होणार आहे याच्यानंतर मुलबाळ होणार नाही त्या मुलाचं नाव नारायण ठेव काय सुंदर युक्ती केली महाराज कारण म्हणले याला माळ घाली म्हणलं तर घालणार नाही देवाचं नाव घे म्हणलं तर घेणार नाही आणि जरी बोलच माळ घातली तर सप्तासप्तीवर काढून टाकील म्हणून मुलाचं नाव नारायण ठेवलं म्हणजे त्या निमित्तानं नारायण नारायण देवाचं भजन करील म्हणून जुन्या काळातली लोक मुलाची नावं देवाची ठेवायची नारायण महादेव पांडुरंग विठ्ठल आता काय नाव आली बंटीन चिंकीन सिंग काय चिल्ले नाव काय बी महाराज संख्यान डंक्यान काय बी नाव आहेत ते कुठून नाव आले कोणाला माहिती देवाची नावं ठेवली तर त्या निमित्तानं नामचिंतन घडत असतं म्हणून नारायण नाव ठेवलं आणि शेवट अंतकाळ जवळ आला नारायण पाण्यान नारायण अमुकान नारायण औषधान नारायण 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 म्हणत त्याचा प्राण गेला आणि मग अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुका पारना अंतकाळाला ज्याच्या मुखामध्ये नाव आलं त्याच्या सुखाला अंतकाल्याचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम आणि म्हणून तो परमात्मा धामाला गेला पुढे अष्टमस्कंदामध्ये या सगळ्या कथा सांगत पुढं अष्टमस्कंदामध्ये गजेंद्र मोक्षाची कथा आहे गजेंद्र नावाचा पशु अतिशय उन्मत झालेला होता आधीच हत्ती त्याच्या अंगात 1000 हत्तीचं बळ 1000 हत्तीचं बळ पाण्यात गेला पाण्यामध्ये जाऊन क्रीडा करू लागला त्याचा शत्रू नक्र त्यानं पाय धरला त्याला वाटलं कुणीतरी आपल्या पायाला धरलंय पण कुणीतरी चिल्लर असल त्याला माझं नाव कळल्यावर सोडून देईल असं त्याला वाटलं पण मोठ्या लोकांची अडचण इथंच आहे महाराज मोठ्या लोकांना वाटतं हे त्यांना कळतच नाही चिल्लर बंद कधी झालंय हे मोठ्या लोकांची अडचण आहे त्यांना चिल्लर बंद झालेलं लक्षात येत नाही पाय आतमध्ये चालला मग वाटलं कळालं की कुछ ना कुछ करना पडेगा पाय सोडायचा प्रयत्न केला पाय सुटाना पोराले हाक मारली इकडे या सोंडेला सोंड लावली पोरं बाहेर वडतेत ते आत वडतंय बाहेर यायचा आकार नाही 6 महिने झाले पोरं म्हणले आता म्हाताऱ्याच्या नादीला कवर लागावं आपल्याला आपला धंदा पडलाय दिलं पोराने सोडून पोरं निघाली गजेंद्र म्हणला अरे मला सोडून चाललात तुमच्या करता मी काय काय केलं पोरं म्हणले काय जगाचा बाप करत नाही का तुम्हीच केलं आम्ही बी तुमच्यासाठी केलंच की नेलं इकडे मुंबईला हैदराबादला सोलापूरला काही गुण यायचा आकार गजेंद्राची पोरं म्हणली तुमचं नाही मी सांगत गजेंद्राचं चाललंय आम्ही का तुमच्या करता केलं नाही का केलंच आता कवर तुमच्या नादी लागतं आमचा संसार करू द्या पोरं गेली बायका राहिल्या त्यांनी सोंडेला सोंड लावली पण काही मेळ लागाना बायका म्हणल्या कवर म्हाताऱ्याच्या नादी लागावं तुम्हाला प्लग बॉक्स माहिती का नाही अहो ते पिना खोसायचा त्याच्यामध्ये बऱ्याच पिना कुणाच्याही पिना खोसतात प्लग बॉक्स पिन खोसली की लाईट लागते काही लोकांचं डोसकं प्लग बॉक्स सारखं असतं ते मनानं ठरवितं एक वागतं एक का त्याला कुणी बी आलं की आपली पिन खोसून देत त्याच्यात असं कसं असं करावं ते म्हणतं तसं करावं हे म्हणतं असं करावं त्याला त्याचं डोकं त्याला म्हणायचं प्लग बॉक्स त्याचा निर्धार पक्का राहत नाही वचन पक्क राहत नाही बोललेलं ते लगे बदलतो क्षणाक्षणाला का बदलतो ते सांगणारे पिना ठोकणारे येतात ना पुन्हा ते गप बसते त्याला प्लग बॉक्स तसं कंसाचं डोकं प्लग बॉक्स होतं कोणाची पिन ठोकली की लाईट लागायची नारदानं सांगितलं मार याला ते 6ची 6 मारली 7वा तो गर्भ योग मायानेत 7वा गर्भ योग मायाने नेला आणि तिकडे नंदबाबाच्या वाड्यावर रोहिणी तिकडे नेऊन घातला तिकडं बाळ जन्माला आलं आणि
7व्या वेळेला भगवान परमात्म्यानं प्रगट होण्याचा निश्चय केलेला आहे. कारण वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. रडू लागली गोमाता. जमिनीवर माणसं राहिले नाहीत. म्हणले काय झालं? खायाला काळ भुईला भार. भजन करत नाहीत, कीर्तन करत नाहीत, दान धर्म करत नाहीत, ना पंगत ना सप्ताह ना भजन, फक्त खायाला काळ आणि भुईला भार. अशा लोकांचं वजन होतं कुणाला? पृथ्वीला. आणि ते वजन सहन होत नाही, ती कापते महाराज. त्याला धरणीकंप म्हणतात. हे भूकंप म्हणजे काय? ज्या वेळेला जमिनीला ओझं सहन होत नाही, दुष्ट लोकांचं, दुराचारी, खावणे ते खातात, पिवणे ते पितात, जावणे तिकडे जातात, करूने ते करतात, दान धर्म करत नाहीत ना, भजन करत नाहीत ना, चिंतन करत नाहीत, अशा लोकांचं ओझं धरणी मातेला सहन होत नाही. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. रडू लागली. देवा, माणसं फार विकृत वृत्तीनं वागू लागली आहेत. मोठं असणार समाजामध्ये हाहाकार माजलेला आहे. यज्ञ राहिली नाहीत, कीर्तन राहिली नाहीत, मोडीले न राहिले यज्ञ, मोडीले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेने, अशी अवस्था झाली आहे. देवा, कुछ ना कुछ तो करना पडेगा. भगवान म्हणले चिंता करू नको, मी येणार आहे. भगवान परमात्म्यानं वचन दिलं, मी येणार आहे पृथ्वी मातेला. आणि मग इकडे देवकीच्या गर्भाचं तेज वाढू लागलं. 8वा गर्भ, 8व्या वेळेला परमात्मा येणार आहेत. ऋषी मुनीला कल्पना चिन्ह दिसू लागली. साधू, संन्यासी, जपी, तपी, ऋषी मुनी सगळी मंडळी आपापल्या पर्णकुटीच्या बाहेर येऊन परमात्म्याचा धावा करू लागली. टाळी. आओ हरी. आओ हरी. आओ भगवान. हे भक्तजन वत्सल, हे दीनानाथ, दीनबंधू, करुणाकर, भक्त प्रेमी, भक्त रक्षक भगवान, आओ याओ हरी. जय हो. भगवंताला बोलवायचं आहे. टाळी वाजवा. सगळे ऋषी मुनी, जपी तपी, संन्यासी, ब्रह्मवृंद आपल्या आपल्या आश्रमाच्या बाहेर, पर्णकुटीच्या बाहेर समाधी उघडलेली आहे. सर्वांनी सर्व आकाशाकडे पाहतात. हे हरी, हे गोविंद, हे मुकुंद, हे मुरारी, हे शत्रुभंजन, भक्ताचं रक्षण करण्याकरता, भक्ताचा सांभाळ करण्याकरता हे जगजीवन परमात्मा याओ हरी, याओ. सगळे करुणा करू लागले. हरी याओ भगवान. भगवान परमात्मा सर्वांची स्तुती ऐकतात. येण्याचा निश्चय केलेला आहे. देवकी मातेचं तेज वाढलेलं आहे. याओ हरी. भगवान
भगवान म्हणले आई माझा मामा आहे ना कंस मामा माझ्या भावाला मारलं त्याच्याकडे बघायचंय मला. आई म्हणली देवकी माता म्हणली त्याच्याकडे पुन्हा बघ अगोदर माझं बघ. लहान हो बाळ हो दूध पिये रड. काय भक्तीची ताकद आहे महाराज काय सामर्थ्य भक्तीच. अरे ज्याच्या सत्यनं झाडाचं पान हालत करतुम आकृतुम शक्ती दिश परमात्मा आणि त्या परमात्म्याला आमची देवकी माता म्हणते लहान हो रड आणि दूध पे. केवढी ताकद आहे. भगवान म्हणले लहान होतो पण नंदाच्या घरा मजनेही गोकुळ आला. भगवान लहान झाले दूधपान केलं. वसुदेवाने टोपल्यामध्ये घेतलं उचललेला कमलापती पायीची बंधने गळती आणि वसुदेवजी निघाले. वसुदेव निघाल्यानंतर आकाशामध्ये आबाळांची गर्दी आहे. मेघगर्जना करतात. वरून असणार पाऊस पडायला सुरू आहे. हा नाही आता घाबरू नका नाही तर पळायची माणसं हरभरे गोळा करायला इकडे वाजायला लागले. आज जरा कामाची गर्दी असल्यामुळे आधीच इकडे गर्दी कमी आहे. पुन्हा आबाळ गरज की पुन्हा पळायची अर्ध्यातून आणखीन झाकाझाकी करू म्हणून. मंद मंद पाऊस पडतोय. वरी छाया धरी शेष शेषानं छाया धरली. मध्ये यमुना माता आडवी आलेली आहे. यमुना आणि निघाले. अरे वसुदेव कुठं अडकले आले का. यमुनेचं पात्र लांबलाच काय की आम्ही म्हणलं वसुदेव यमुना येऊ देते का अलीकडे. वसुदेव भगवान कृष्णाला घेऊन निघाले यमुनेच्या पात्रामध्ये. यमुना आडवी आलेली आहे. यमुनेचं पाणी वाढू लागलं. यमुना ही भगवंताची पत्नी आहे. यमुनेला वाटलं पहिल्या प्रथम मालक आपल्या पात्रामध्ये येतात तर आपण दर्शन केलं पाहिजे. यमुना माता दर्शन करण्याकरता पूर चढला अचाट. इकडे यशोदा मैयाच्या समोर ठेवलेलं आहे. आता ठेवा तिथं वसुदेवजी रखवा वेळा.